पहा लक्षात घ्या सर्वांनी. प्रश्नासाठी आपण मुळात प्रश्न घेत नाही आहेत. या प्रश्नामधून काय शिकायला भेटतं नीट लक्षात घ्यायची. चर्चा सुरू आहेत ना ते प्रश्नासाठी आहे आणि पूर्ण डोक्यात घ्यायचे. ठीक आहेत ना. मी तुम्हाला परत परत सांगतो. तो असं समजा की ही बॅच झाली की 10 वाजता ना तुम्हाला अजून गणित शिकवायला आहे कोणाला. ठीक आहेत ना. आणि मी तुम्हाला शिकवत चला. शिकवायचं गणित काय कसं शिकवायचं म्हणजे आपल्या आणि 2 गोष्टी आहे बघा. ह्या गणित किंवा कुठलाही विषय तो खूप चांगला करण्याच्या ना अनेक पद्धती असतात. कशा सांगतो तुम्हाला बघा. तुम्ही एकटे वाचत असाल तर चांगलंच आहे, प्रश्नच नाही. पण तुम्ही जेव्हा वाचता ना तेव्हा तुम्ही विसरून जाता. तुम्हाला ते बऱ्याच वेळा वाचावं लागतं. रिव्हिजन करणं गरजेचं आहे. वाचलेली गोष्ट तुम्ही लिहून पहा. जेवढा वेळ तुमच्या वाचण्यात गेला ना त्याच्यापेक्षा कमी वेळात तुमच्या जास्त लक्षात राहतं किंवा वाचलेलं लिहून पाहिलं तर. बरोबर आहेत ना. आता तिसरा प्रयोग असा करून पाहायचा. वाचलेलं लिहून पाहिलेलं आहे. आता ते कोणाला तरी सांगून बघा. तुम्हाला आठवेल की पहिल्यापेक्षा आता तिप्पट ना आपण लक्षात ठेवू शकतो. बरोबर आहे. 2 अटेम्प्ट तुमचे खाली नाही जाणार. लक्षात घ्यायचं. करताय का सर्वांना. आणि कधी कधी करायचं. आता समजून घ्या तुम्ही रूममेट आहेत. मग याला नाही समजलं तर मग तुला समजलं की नाही. तू त्याला असं पटवून दे की तुला खूप येतं आहे. पटलं ना. तुला ते खूप चांगलं समजलं. लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ असा नाही की म्हणजे वस्त्रात लंगडी गाय शहाणी म्हणजे तसं नाही करायचं कधीच. आपल्याला पूर्ण माहीत आहे ना तर ती इन्फॉर्मेशन त्याला पूर्ण डिटेल द्यायची. लक्षात आलं ना. उगाच काहीतरी नाही. आलं का लक्षात. त्यांना बघा तुम्हाला ते उदाहरण खूप चांगलंही समजतं. तो भागही चांगला समजतो आणि तुम्ही कॉन्फिडेन्शियल राहता तुमच्या अभ्यासामध्ये. ठीक आहे ना. म्हणून पहिला प्रयोग ॲटलिस्ट एवढा तर प्रयोग पहिले करा. काय की वाचलेलं समजलेलं लिहून पाहायचं. कळलं ना. आलं का लक्षात. समजा तुमची जर एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह UPSCची असेल नाही लक्षात आलं का तर तुम्हाला ते लिहून पाहावंच लागतं ना. समजा तुम्ही जर UPSCची प्रिपरेशन करत असेल तर तुम्हाला ते लिहून पाहावं लागेल उत्तरं. कारण वर्णनात्मक आहे ते. बरोबर ना. आपण 11-12ला जेव्हा निबंध लिहिले शाळेमध्ये कॉलेजमध्ये निबंध लिहिताना आपण लिहून नव्हतो पाहत का ते निबंध. बरोबर आहेत ना. निबंधाची कॉपी करत होतो. ह्या भाग वेगळा लक्षात घ्या. नाही लक्षात आलं. निबंधाची कॉपी करत होतो आपण. गाईचा निबंध शाळेमध्ये यायचा तर त्याची कॉपी. गाईला 2 पाय वगैरे ते पाहून लिहायचं का. ठीक आहे ना. निबंध हा काय असते तुमच्या कल्पनाशक्तीचा तो विस्तार असतो एक प्रकारचा. बरोबर ना. नाही लक्षात आलं. निबंध हा सारखा असतो का नाहीत. निबंध म्हणजे काय एक प्रकारचं तुम्हाला तुमच्या कल्पनेच्या आधारावर तुम्हाला ती मांडणी करायची असते. बरोबर आहे. तो एसी असतो. बरोबर. हे तर इंग्लिशमध्ये तसंच असतं. ठीक आहे. पण तोही आपण आपल्या पाणीवाल्यानं आपल्याला दिला तो आणून. ठीक आहे. 10वीमध्ये पाणी वाटता त्यांना तेही आणून दिलं आपल्याला. ठीक आहेत ना. कुठंतरी अशा काळात आपण 10वी झालेले लोक आहे. लक्षात घ्या. म्हणजे असं काय मनावर घेऊ नका बरं. कोणी अभ्यास केला असेल असं नाही म्हणत मी. ठीक आहे ना. मी गमतीचा भाग म्हणून सांगतोय. सांगायचा मुद्दा काय तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट शिकता आणि ते लिहून पाहता ना तुम्ही बघा. एखादं उदाहरण या ठिकाणी आपण घेतलं असेल गणिताचं ते तुम्ही न पाहता एखाद्या कागदावर उतरून बघा. तुम्हाला ते जास्त समजेल. अजून एकदा पहा चुकलं असेल तर पुन्हा सोडून बघा. अधिक चांगलं समजेल ते. बरोबर ना. हे त्याचा एक अर्थ होतो. लक्षात आलं का सर्वांना. म्हणून मी पुन्हा सांगतोय थोडं तरी ॲटलिस्ट बघा चर्चा करत चला. डिस्कशन करत चला. ठीक आहे ना. तुम्हाला आलेली गोष्ट तुमच्या मित्रांना सांगा तुम्ही. ते काय तुम्हाला ती खूप चांगली समजेल. पटलं ना. मग इथे जे गणितं आपण घेतो आहेत ना याची प्रॅक्टिस तुम्ही अशाही पद्धतीनं करू शकता. कशी की ठीक आहे बा मी तुला समजून सांगतो. तुला येत नाही काय उदाहरण. ठीक आहे बघ असं सुटलं जातं. करताय का लक्षात येतं. असं करता करता तुम्ही टीचरही बनून जाऊ शकता. असं करता करता क्लासही टाकू शकता. फक्त ह्या गल्लीत दिसायचं नाही इकडे. नाहीतर मग घाटोर सरनं शिकवलं. घाटोर सरच्या समोरच दुकान टाकतो आता. ठीक आहे ना. सांगायचं काय मुद्दा लक्षात घ्या. आपल्याला अर्थ लावायचे. मी रोज माझा जोर कुठं राहतो बघा. फक्त अर्थ लक्षात घ्या बस. त्यासाठी प्रश्नाचं वाचन करा नाही. ठीक आहेत ना. आणि वाचन करून तो प्रश्न खूप चांगला समजून मग मांडण्याचा प्रयत्न करा. ठीक आहेत ना. गणिताच्या कठीण प्रश्नांमध्ये आपल्याला शिकायला भेटत नसते. समजलं ना. काढून टाका डोक्यातून. खूप कठीण चॅप्टर हातात घेतो आणि मग गणित शिकतो शक्य नाहीत. तुम्हाला लहान गोष्टीपासून शिकायला सुरुवात करायची. पटलं ना. आणि अगदी सोपे अर्थ आपल्याला लावायचे त्या ठिकाणी. ठीक आहे. आणि म्हणूनच गणित शिकविण्याची जी उत्कृष्ट पद्धत मानली जाते ती आहे सोप्याकडून कठीणाकडे जाणे. लक्षात आलं का. सोप्याकडून कठीणाकडे जाणे. कठीणाकडून सोप्याकडे नाही येत आहेत. लक्षात घ्या. बेसिक टू ॲडव्हान्स आपल्याला जायचं असतं. ठीक आहेत ना. म्हणूनच या ठिकाणी इथे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सरासरीचा आहे किंवा कशाशी मोडतो याच्याशी काही घेणं नाहीत. या सदर प्रश्नामधून आपल्याला एक्स कोणासाठी घ्यायचा असतो चलाचा वापर एक्झॅक्ट कसा करायचा हे शिकण्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे ना. प्रत्येक प्रश्नाचं पोटेन्शियल काय लक्षात आलं का. या एकचल समीकरणामध्ये जे आपण प्रश्न आता या ठिकाणी घेतलेले आहेत ते विनाकारण नाही टाकले. मला टाकायचे असते तर मी कठीण सुद्धा टाकले असते एकाच वेळेस. बरोबर ना. या ठिकाणी प्रश्नांचं जे सिलेक्शन केलेलं आहे तुमच्या नोट्समध्ये जे दिसत आहे सध्या 116 मध्ये या प्रश्नांचं सिलेक्शन करताना ते अशाच पद्धतीचे घेतले गेलेले आहे की ज्यामधून कुठला तरी एक मेसेज निघेल जो पुढे आपल्याला कामात येईल. कळलं का. मेसेज समजला ना. तो मेसेज असतो एक प्रकारचा. लक्षात घ्या. म्हणून या प्रश्नातून काय मेसेज निघेल तुम्हाला की बाबा समीकरण मांडताना चलाचा वापर नेमका कोण्या
पदासाठी कोणासाठी केला पाहिजे हे आपल्याला याच्यावरून कळतं. ठीक आहे ना. आणि म्हणूनच मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे चा ची चे हे जे असतात वाक्यरचनेमध्ये किंवा वाक्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याचा अर्थ लावा पटलं ना, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कळतं. लक्षात घ्या कोणासाठी एक्स घ्यायचा. बरं हे काही लहान सहान गोष्ट नाहीत. लक्षात घ्या शकडेवारीमध्ये सुद्धा याचं काम पडतं, नफा तोटामध्ये याचं काम पडतं, काळकामामध्ये याचं काम पडतं. सगळ्या प्रकरणामध्ये याने प्रश्न जोडलेले असतातच. बरोबर ना. सगळ्या प्रकरणांमध्ये मग जिथे जिथे चाच येईल त्यामुळं तुमचं काम अधिक सोपं होतं. लक्षात घ्या. बरोबर ना. कळतंय सर्वांना. म्हणून त्या अर्थानं जसं मी सांगतो तशा अर्थानं गणित शिकायला लागा, म्हणजे गणिताची पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रिपरेशन करायची गरज नाही पडणार. ठीक आहे ना.